मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजन मध्ये काही ठिकाणी वेगळे तर काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधील अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत। मग नवी मुंबईचं काय? नवी मुंबईत तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। कटुता येईल असं वक्तव्य कुणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवरील शिवसेनेचा फोटो काढला। धंगेकरांच्या ट्विटरवरील अकाउंटवर पुणे फर्स्ट असा उल्लेख। रवींद्र धंगेकर फक्त मोहरा। धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत। संजय राऊतांचं विधान। मोहोळ विरुद्ध भाजपातील एक गट असा संघर्ष सुरू। राऊतांचा दावा। भाजपा नव्हे तर विकृती विरोधात लढतोय। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा। रवींद्र धंगेकर यांचं विधान। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच। माझ्यावर व्यक्तिगत स्वार्थासाठी आरोप। धंगेकर निवडणुका हरल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेत। मोहोळ यांचा धंगेकर यांच्यावर पलटवार। पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदार। फेसबुक पोस्ट करत प्रकाश महाजनांकडून पाठराखण। धनंजय मुंडे खरे वारसदार असल्याचं करुणा मुंडेंनी भाष्य केलं होतं। पतीची अब्रू वेशीवर टांगू नका एवढं करा। गोपीनाथ मुंडेंच्या खऱ्या वारसदारावरील विधानानंतर प्रकाश महाजनांचा करुणा मुंडे यांना टोला। ज्यांच्याकडे रक्ताने हात माखलेले लोक आहेत ते ज्ञान देत आहेत। मुंडेंच्या वारसाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर निशाणा। लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई। काँग्रेसला समजून घ्यावं। राहुल गांधी चेन्नीथला खरगेंशी बोलू। महापौर मराठी होण्यासाठी प्राधान्य। संजय राऊतांचं विधान। जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी। कौटुंबिक स्नेहबंधामुळे राजकीय चर्चा नवधान। तर दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी। जय जयवंती ठाकरे यांची प्रतिक्रिया। आमच्या देवाभाऊमुळे दोन्ही भाऊ एकत्र। बाळासाहेब देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देत असतील। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना खोचक टोला। सिल्वर ओक निवासस्थानी मंत्री प्रताप सरनाईक आणि शरद पवारांची भेट। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता। सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक अध्यक्षपदाच्या शर्यती। विकास निधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून मतांची खरेदी करण्यासाठीचा राजकीय जुगाड। आमदारांना निधी वाटपावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात। गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द। पासपोर्ट प्रदेश कार्यालयामधून आदेश जारी। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल। दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचा व्हिडिओमधून उघड। अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणीसाठी दुधाचे नमुने घेतले। पिंपरी चिंचवडमध्ये वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। नागरिकांची उकाड्यापासून सुटका। दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यामुळे वाद। कोल्हापुरी चप्पल घालून आल्यामुळे अपमान केल्याचाही तरुणीचा आरोप। एका कंपनीच्या संस्थापक तरुणीकडनं व्हिडिओ शेअर। नागपुरात फटाके उडवण्याच्या उत्साहामध्ये 31 जण भाजले। शहरामधील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 11 महिन्याच्या 2 चिमुकल्यांचा देखील समावेश। पंतप्रधान मोदी आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात मोदींचे संबोधन। एनडीएच्या विजयाचा कानमंत्र देणार। माझे वडील राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात। कर्नाटकला प्रगतिशील आणि विचारशील नेतृत्वाची गरज। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांचं मोठं विधान। अमरावतीच्या मोर्शीतील विष्णोरात गोठ्याला मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।